स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय आखाडे पुन्हा एकदा रंगणार आहेत। या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे। सगळ्याच राजकीय पक्षांकडून बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। सत्ताधारी भाजपनं मात्र 100% विजयाचा दावा केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धुळ्यात नेमकी काय तयारी सुरू आहे बघूया आमच्या खास रिपोर्टमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आलाय। विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं, त्यामुळे आगामी निवडणुकीतही विजयी रथ कायम ठेवण्यासाठी महायुतीनं सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक निवडणुकांमध्येही महायुतीला यश मिळेल असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय। आपलं अधिपत्य नेतृत्व असलं पाहिजे। दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या सोबतच भाजपला रोखण्यासाठी शरद पवार गटही साथ देईल। धुळे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचे धुळे जिल्ह्याचे प्रभारी मान्य पानगावाने साहेब आणि सिंदखेडा असेल, शिरपूर असेल, साक्री असेल, या ठिकाणचे जेवढे प्रभारी आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमची प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी आमची बैठक संपन्न झाली। आज आम्ही धुळे ग्रामीणमध्ये आम्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, काही कार्यकर्त्यांच्या भावना देखील आम्ही समजून घेतल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच विजयी येऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि तसं वातावरण देखील आम्हाला दिसत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सिंदखेडा नगरपंचायत आणि दोंडाच्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मागच्या 2 आठवड्यापासून आम्ही तिघी पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल, आम्ही एक वज्रमूठ करून यावेळेस दोघी नगरपंचायतमध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे। जिल्हा परिषदला अजून वेळ आहे आणि या दोघी नगरपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढून या येणाऱ्या निवडणुकीत दोघी नगरपालिकांमध्ये बहुमत मिळून आमचं सत्ता बसेल याच्यात आम्हाला काही शंका वाटत नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत, पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही। ते वेगवेगळे लढणारच आहेत, कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही, त्यांचे वेगवेगळे लढतील, परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ याच्यात काही आम्हाला शंका वाटत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडनं विजयाचे दावे केले जात आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षात स्थानिक पातळीवर रखडलेली विकास कामं आणि त्यातनं विकासाला बसलेली कीड याचा रोष मतदारांच्या मतदानातनं व्यक्त होऊ शकतो। मतदारांच्या या नाराजीचा कुणाला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार हे लवकरच स्पष्ट होईल। नागिंद मोरे, NDTV मराठी।